तर नमस्कार. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आजचा ब्लॉग सुद्धा बघा. आज सकाळी कामाने सुरुवात झालेली होती. दीप अमावस्या असल्यामुळे लवकरच उठले होते आणि तो मटकी सुद्धा भिजू घातलेली होती, म्हणून म्हटलं मटकीची भाजी करून घ्यावी. इथं माझा स्वयंपाक आवरेपर्यंत आत्यानं पूजा वगैरे करून घेतली, दिवे स्वच्छ घासून घेतले. आणि इथं बघा उंठा आला होता. आरू उंठासोबत खेळत होती. तिला उंठा बघायचा होता म्हणून घरात इतकं रडत होती. तिला तसंच बाहेर आणलेलं बिना शर्टचं. आणि इथं बघा थोडंसं बाहेर जायचं असल्यामुळे तिला सुद्धा रेडी करून शुभश्रीजवळ दिलेलं होतं. आणि आजीचं ऑपरेशन झालेलं असल्यामुळे ती सुद्धा झोपली होती, आराम करत होती. आणि मी सुद्धा रेडी झाले आणि निघालो होतो. ही बघा छोट्या मॅडमची कशी मजा चालू आहे. तर तिला मी साडी वेअर केली की तिला असं वाटतं की ही नक्की मला कुठेतरी बाहेर घेऊन जाणार म्हणून एवढी खुश होती. तिथं पोहोचला पण तिथं थोडासा वेळ होता म्हणून थोडंसं बसला वेट करावा लागला. तिथलं काम वगैरे आटपून घरी निघालो. घरी आल्याच्या नंतर आरूचं दिव्यांना औक्षण वगैरे करायचं होतं म्हणून त्याची सुद्धा तयारी करून घेतली. तो पण आरू खेळत होती. आरूचं औक्षण वगैरे करून घेतलं. कणकीचे दिवे वगैरे रेडी केले. तिचं औक्षण केलं. मी सुद्धा औक्षण केलं. आत्याने त्याचे पाय वगैरे धुवून, ते म्हणतात ना मुलीचे पाय धुणं चांगलं असतं, तर त्याचे पाय वगैरे धुवून घेतले आत्याने आणि बसली होती. तिला पाय धुवायला नको वाटत होतं, पण तरी पण कसे बसे तिला धुवून घेतले आणि नजर वगैरे काढून घेतली. आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.